आराध्या शिंदे, नॅशनल इंग्लिश स्कूल प्रतिनिधी आहे, हरकत नाहीये, नॅशनल स्कूलची प्रतिनिधी आहे. द्वितीय क्रमांक आराध्या शिंदे, चित्रकला स्पर्धा 7वी ते 10वी गट. मी निकम साहेबांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण पारितोषिक प्रदान करायचे. प्रथम क्रमांक पुन्हा एकदा नॅशनल इंग्लिश स्कूल गायत्री गायकवाड. नॅशनल इंग्लिश स्कूल प्रथम क्रमांक गायत्री गायकवाड. आपण हे आली का? जोरदार टाळ्या गायत्रीसाठी. 7वी ते 10वी गट प्रथम क्रमांक गायत्री गायकवाड, नॅशनल इंग्लिश स्कूल. माजी परिवहन सभापती सन्माननीय भरत गुप्ता साहेब यांचंही आगमन झालेलं आहे. जोरदार टाळ्यांच्या गजरात आपण त्यांचं स्वागत करूया. मी त्यांना विनंती करेन की आपण मंचावरती यायचं आहे. त्यानंतर चित्रकला स्पर्धा 11वी 12वी गट. 11वी 12वी गट तृतीय क्रमांक आस्था तिवारी, RK कॉलेज ऑफ कॉमर्स. 11वी 12वी गट चित्रकला स्पर्धा तृतीय क्रमांक आस्था तिवारी, RK कॉलेज ऑफ कॉमर्स. द्वितीय क्रमांक प्रणय चौहान. आस्था तिवारी आहे का उपस्थित? प्रणय चौहान द्वितीय क्रमांक, न्यू विवा कॉलेज, विवा ज्युनियर कॉलेज. प्रणय चौहान. मी मान्यवरांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण हे पारितोषिक प्रदान करायचंय. द्वितीय क्रमांक 11वी आणि 12वी गट. प्रथम क्रमांक विश्वा रावल, साठे कॉलेज. प्रथम क्रमांक विश्वा रावल, साठे कॉलेज. मान्यवरांना विनंती करेन विश्वा रावल, साठे कॉलेज प्रथम क्रमांक. यानंतर या अभियानांतर्गत आंतरमहाविद्यालयीन पथनाट्य स्पर्धा घेण्यात आली होती. पथनाट्य स्पर्धाच्या निकालाकडे आपण आता वळत आहोत, पारितोषिक वितरणाकडे वळत आहोत. 2 क्रमांक यामध्ये काढण्यात आले होते. द्वितीय क्रमांक विवा कॉलेज नालासोपारा पूर्व, विवा कॉलेज नालासोपारा पूर्व द्वितीय क्रमांक. प्रथम क्रमांक विवा महाविद्यालय विरार पश्चिम. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. प्रतिनिधी जर उपस्थित असेल तर त्यांनी त्वरित येऊन हे पारितोषिक स्वीकारायचं आहे. करू वेगळा, सुका वेगळा करू. विवा ज्युनियर कॉलेज द्वितीय क्रमांक. हा ज्युनियर कॉलेज विवा. या पथनाट्य स्पर्धा द्वितीय क्रमांक विवा ज्युनियर महाविद्यालय. स्वच्छ आमचे वसई विरार, हरित आमचे वसई विरार. स्वच्छ आमचे वसई विरार, सुंदर आमचे वसई विरार. करू वेगळा, सुका वेगळा करू. यानंतर आपण लघुपट स्पर्धेकडे वळत आहोत. लघुपट स्पर्धा शॉर्ट फिल्म कॉम्पिटिशन. ज्या शॉर्ट फिल्म आपण आता मगाशी स्क्रीनवरती पाहिल्या, तृतीय, द्वितीय आणि प्रथम क्रमांक शॉर्ट फिल्म कॉम्पिटिशन. तृतीय क्रमांक शॉर्ट फिल्म आहे फॉलो मी, भारत शिरसाट. प्रतिनिधी उपस्थित असेल तर त्यांनी घ्यायचं आहे. तृतीय क्रमांक भारत शिरसाट, शॉर्ट फिल्म आहे फॉलो मी. मी मान्यवरांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते शॉर्ट फिल्म कॉम्पिटिशनचं हे तृतीय क्रमांकाचं पारितोषिक प्रदान करायचं आहे.
तृतीय क्रमांक फॉलो मी. यानंतर द्वितीय क्रमांक शॉर्ट फिल्म आहे ॲडिक्शन, भक्ती साळवी. ॲडिक्शन द्वितीय क्रमांक शॉर्ट फिल्म ॲडिक्शन. जोरदार जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. या तिन्ही शॉर्ट फिल्म आपण आता या स्क्रीनवरती पाहिल्या होत्या. आणि शॉर्ट फिल्म कॉम्पिटिशन प्रथम क्रमांक शॉर्ट फिल्म आहे माझं शहर, श्याम राऊत. जोरदार जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. स्वच्छ आमचे वसईविरा, हरित आमचे वसईविरा, स्वच्छ आमचे वसईविरा. माझं शहर शॉर्ट फिल्म कॉम्पिटिशन प्रथम पारितोषिक आयुक्त साहेबांच्या हस्ते आपण हे सन्मान चिन्ह आणि प्रशस्तीपत्रक प्रदान करून सन्मान करत आहोत. यानंतरची स्पर्धा आहे खुली वॉल पेंटिंग स्पर्धा. वॉल पेंटिंग भित्तिचित्र ही स्पर्धा आपण घेण्यात आली होती स्वच्छता अभियानाची. तृतीय क्रमांक प्रथमेश जावेरी. प्रथमेश जावेरी. प्रथमेश जावेरी खुली वॉल पेंटिंग स्पर्धा तृतीय क्रमांक. त्यानंतर तृतीय क्रमांक आहे आदित्य कांबळे. आदित्य कांबळे वॉल पेंटिंग द्वितीय क्रमांक आदित्य कांबळे. शेखर साहेबांना विनंती आहे की आपल्या शुभ हस्ते आपण हे पारितोषिक प्रदान करायचं आहे. सन्मान चिन्ह आणि प्रशस्तीपत्रक. खुली वॉल पेंटिंग स्पर्धा द्वितीय क्रमांक आदित्य कांबळे. आणि प्रथम क्रमांक दशरथ वरणकर. दशरथ वरणकर खुली वॉल पेंटिंग स्पर्धा प्रथम क्रमांक. दशरथ वरणकर प्रथम क्रमांक. स्वच्छ आमचे वसईविरा, हरित आमचे निकम साहेबांच्या शुभ हस्ते आपण हे पारितोषिक प्रदान करत आहोत. स्वच्छ आमचे वसईविरा, सुंदर आमचे वसईविरा. यानंतर रांगोळी स्पर्धा तृतीय क्रमांक सूरज तांडेल. सूरज तांडेल जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत सूरज तांडेलसाठी. रांगोळी स्पर्धा तृतीय क्रमांक सूरज तांडेल. स्वच्छ आमचे वसईविरा, सुंदर आमचे वसईविरा. तृतीय क्रमांक सूरज तांडेल. यानंतर द्वितीय क्रमांक अक्षय वहाळकर. अक्षय वहाळकर. हो अक्षय वहाळकर द्वितीय क्रमांक. आणि प्रथम क्रमांक गणेश सालियन. गणेश सालियन प्रथम क्रमांक. रांगोळी स्पर्धा जोरदार जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत गणेशसाठी. ओला कचरा करू वेगळा, सुका वेगळा करू. यानंतर पुढील पारितोषिक आपण प्रदान करणार आहोत.
बाहेर टाकाऊपासून टिकाऊ ही स्पर्धा देखील घेण्यात आली होती. टाकाऊपासून टिकाऊ या स्पर्धेचा पारितोषिक आपण देणार आहोत. मी मान्यवरांना विनंती करेन की आपण आता स्थानापन्न व्हायचं आहे. निबंध स्पर्धा देखील घेण्यात आली होती आणि त्यानंतर स्वच्छता चॅम्पियन ही स्पर्धा देखील घेण्यात आली होती. त्या सगळ्याची पारितोषिक आपण नंतर प्रदान करणार आहोत. तत्पूर्वी मी धुरी साहेबांना विनंती करतो की आपण आपलं मनोगत या निमित्ताने व्यक्त करायचं आहे. महापालिका आयुक्त पवार साहेब, निकम साहेब, भरत, उत्तम कुमार आणि नाव माहिती नाहीत मला, पण अधिकारी वर्ग आणि बंधू भगिनींनो, मी सरपंच असताना ही सर्व कामं सफाई कामं जेव्हा सुरू केली तेव्हा लोक बोलायची वा किती आधुनिक पद्धतीने काम चाललं आहे. महिला गाडी आलेली तेव्हा, धूर यंत्र आलेली, अशी विविध कार्यक्रम आम्ही त्या निमित्ताने सफाई कामगारांसाठी आणि गावासाठी केले आणि गाव स्वच्छ ठेवलं. पण नंतर जेव्हा मी नगरपालिकेत नगरसेवक झालो आणि आरोग्य सभापती झालो तेव्हा अजून बघितली अजून काहीतरी वेगवेगळ्या गोष्टी आणि आधुनिकतेकडे हे सफाई स्वच्छता अभियान चाललेलं आहे. आणि आज बघितलं पहिलं जे भाषण झालं त्यातून असं एक समजलं की महापालिका किती वेगवेगळ्या पद्धतीने आता काम करायला लागलेली आहे, ज्याची आज ह्या वाढत्या वस्तीला आवश्यकता आहे. आणि ह्या महापालिकेचे आपल्या महापालिकेचे मी पहिले आभार मानतो, अभिनंदन करतो. आजच्या कार्यक्रमात ज्यांना बक्षिसं मिळाली आहेत त्यांचं अभिनंदन. आणि आपल्या इथे जो माणूस स्वतःचा तरी कचरा टाकला नाही, स्वतः स्वच्छ राहिलं तर अख्खं शहर स्वच्छ राहील असं मला वाटते. आणि आपण सर्वांनी या स्वच्छता या मोहिमेला सहकार्य करूया. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद धुरी साहेब. यानंतर मी विनंती करेन आपल्या महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त सन्माननीय संजय हेरवाडी साहेब यांना की आपण आपलं मनोगत व्यक्त करायचं आहे. वसई विरार शहर महानगरपालिकेच्या वतीनं स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत आणि स्वच्छ सर्वेक्षण 2024-25 याच्या अंतर्गत आयोजित केलेल्या या विविध स्पर्धांच्या बक्षीस वितरणाच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित असणारे आमचे सन्माननीय आयुक्त महोदय श्री अनिल कुमार पवार साहेब, सर्व सन्माननीय व्यासपीठ, उपस्थित सर्व विजेते, त्यांचे पालक, माध्यमांचे प्रतिनिधी आणि बंधू भगिनींनो, वसई विरार महानगरपालिका ही आपल्याला माहीत असेल की आज जवळजवळ 25 ते 30 लाख लोकसंख्या असणारी आणि मुंबई महानगरपालिकेच्या खालोखाल क्षेत्रफळ असणारी ही एक प्रचंड मोठी महापालिका आहे. शहराचा व्याप मोठा आहे. या शहराची भौगोलिक परिस्थिती, सामाजिक परिस्थिती ही अत्यंत वेगळी आहे. अशा या महापालिकेमध्ये आमचा घनकचरा व्यवस्थापन विभाग, ज्याला शहर स्वच्छता विभाग म्हणतो आपण, तो विभाग अत्यंत आव्हानात्मकरित्या येथील स्वच्छतेची परिस्थिती लिलया पेलण्याचा नेहमी प्रयत्न करत असतो. आणि त्याचाच भाग म्हणून या ठिकाणी आपल्याला ज्ञात आहे, सगळ्यांना माहीत आहे की 2 ऑक्टोबर 2014 पासून या संपूर्ण देशामध्ये आदरणीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांनी स्वच्छ भारत अभियान चालू केलं. त्या अभियानाचा एक भाग म्हणून, केवळ भाग नव्हे तर ते आव्हान म्हणून
ही महापालिका नेहमी या अभियानामध्ये अग्रेसर राहिलेली आहे. आणि आम्हाला सांगायला आनंद वाटतो की या शहराला तुम्हाला माहिती आहे की म्हणजे एक असं वर्णन केलं जातं की डोंगर, नगर आणि सागर अशा पद्धतीची भौगोलिक पार्श्वभूमी असणारे हे शहर स्वच्छतेच्या बाबतीमध्ये फार कटाक्षानं लक्ष देत असतं. कारण स्वच्छता ही अत्यंत महत्त्वाचं आहे. त्या शहरावरनं त्या शहराची पारख केली जाते त्या स्वच्छतेवरून. अशा वेळेला आमचा हा घनकचरा व्यवस्थापन विभाग, शहर स्वच्छता विभाग रात्रंदिवस अत्यंत नियोजनबद्धरित्या काम करत असतो. आणि त्याचाच एक भाग म्हणून या शहरामध्ये अधिक या गोष्टींना उजाळा मिळावा, शहरवासियांनी अधिक चांगल्या प्रमाणामध्ये सहभाग घ्यावा, स्वच्छतेचं महत्त्व कळावं, याच्याच अनुषंगाने या वेगवेगळ्या पद्धतीच्या स्पर्धा या वेगवेगळ्या वयोगटामध्ये, इयत्ता गटामध्ये आयोजित केलेल्या होत्या. आम्हाला सांगायला अत्यंत आनंद वाटतो की अत्यंत उत्स्फूर्तपणे आणि अतिशय चांगल्या पद्धतीनं शहरातल्या वेगवेगळ्या संस्था, शैक्षणिक संस्था किंवा नागरिकांनी याच्यामध्ये सहभाग घेतलेला होता. आणि त्याचंच वितरण या ठिकाणी आज सगळ्या महोदयांच्या हस्ते वितरण केलं गेलेलं आहे. आपला सर्व म्हणजे विद्यार्थ्यांचं, नागरिकांचं जे सहकार्य या ठिकाणी मिळत असतं तेच सहकार्य यापुढं आम्हाला मिळत राहावं. सर्व विजेत्यांचं महानगरपालिकेच्या वतीनं मनापासून अभिनंदन. असं सहकार्य आणि असा स्पर्धेतला भाग तुमचा यापुढेही सातत्यानं सहभाग त्याच्यामध्ये राहावा. पुन्हा एकदा मी आपल्या सर्वांना शुभेच्छा देऊन मी माझे शब्द आटोपते घेतो. धन्यवाद. धन्यवाद साहेब. यानंतर मंचावरती उपस्थित असलेल्या ट्रान्सजेंडर समाजाच्या पहिल्या ॲडव्होकेट सन्माननीय पवनी यादव यांना विनंती करेन की आपण आपलं मनोगत व्यक्त करायचं. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. हेलो हेलो. मंच पर उपस्थित सभी मान्यवर व हमारे वसई विरार महानगर पालिका के आयुक्त श्री अनिल पवार जी व अतिरिक्त आयुक्त व बाकी हमारे सभी मान्यवर, आज इस मंच पर वसई विरार महानगर पालिका घन कचरा व्यवस्थापन विभाग स्वच्छ भारत अभियान के उपलक्ष्य में आज हमें आने का मौका मिला. इसके लिए मैं महानगर पालिका का दिल से धन्यवाद अदा करती हूँ कि जहाँ पर समाज इक्वालिटी की बात करता है, आज तक हम यहाँ पे बहुत सारे बच्चे बैठे हैं, उनके पेरेंट्स भी बैठे हैं, सॉरी, हमने दो ही जेंडर आज तक देखा होगा, पुरुष व स्त्री. क्या आपके बीच में कभी ऐसा भी आपके मन में आया कि एक और जेंडर है जिसको हम तृतीय पंथी कहते हैं और इंग्लिश में ट्रांसजेंडर कहते हैं? मैं यहाँ पर उपस्थित सारे बच्चे व पेरेंट्स से अनुरोध चाहती हूँ कि क्या आप जानते हैं तृतीय पंथी क्या होते हैं? तो हाथ ऊपर करें. सिर्फ एक लोग जानते हैं. आप जिस स्कूल में या कॉलेज में पढ़ते हैं, हमें लगता है ऐसे स्कूल और कॉलेजेस में एक अवेयरनेस की ज़रूरत है. इतने उच्च शिक्षित बच्चे अगर हमारे जेंडर के बारे में नहीं समझ सकते तो मुझे नहीं लगता है कि हमने कुछ सीखा है. हमारा संविधान क्या कहता है? आप लोगों का ध्यान अगर ना हो तो मेरा शब्द मैं अभी यहाँ पे ठप्प करती हूँ, क्योंकि सारे लोगों का कॉन्सेंट्रेट एक अलग जगह पर है. हमारे यहाँ पर उपस्थित हमारे आयुक्त हैं और बाकी एक लोक प्रतिनिधि हैं. मतलब एक स्टेज की गरिमा होती है. इसका मतलब कि आपके कॉलेजों में कुछ सिखाया ही गया नहीं है. डिसिप्लिन क्या होता है? इसके पहले मैं बैठी थी, हमारे अतिरिक्त आयुक्त जी अपने दो शब्द रख रहे थे, लेकिन लोग अपने ही मस्ती में थे. हम यहाँ पर क्यों आए हैं? आज यह मंच क्यों हमारे लिए बना है?
स्वच्छता अभियान, हम एक मूवी भी देखते हैं तो क्या सीखते हैं मूवी से? कुछ ना कुछ सीखने मिलता है, तो यहाँ से भी कुछ सीखने मिलेगा हमें। लेकिन हमारा ध्यान जब लोगों में होगा तब ना। हम स्वच्छता अभियान की बात करते हैं लेकिन बाहर निकलने के बाद कुरकुरे और वेफर की पैकेट खा के ऐसे सड़क पे फेंक देते हैं। क्या स्वच्छता अभियान का फर्ज सिर्फ वसई महानगर पालिका को ही है? हमारा फर्ज नहीं है? जो भी लोग सिगरेट पीते हैं, तंबाकू खाते हैं, लोग सिगरेट पी के यूं फेंक देते हैं, क्या हमारा फर्ज नहीं है? घन कचरा मतलब क्या? कचरे की जगह पे कचरा ही रखना। हम हमारा कचरा डेली सुबह घर से बाहर निकालते हैं और कहते हैं कचरा वाला है। कचरा वाला वो नहीं, कचरे वाले हम हैं, क्योंकि हम अपना कचरा घर का निकालते हैं डेली। वो तो बेचारे हमारे कचरा लेके जाते हैं, फिर भी हम उन्हें रिस्पेक्ट नहीं देते हैं। आप सोचो, वह भी एक इंसान है जो हमारे मल मूत्र में घुस के साफ सफाई करते हैं। क्या अपना हमारा फर्ज नहीं है उनके बारे में अब कभी सोचना? हम कैसे उनको डिसरिस्पेक्ट करते हैं, हटो कचरा वाला आया है, बास आ रहा है, दूर हटो। हमारे में से वो भी एक इंसान है। आज हम किसी को डिसरिस्पेक्ट करते हैं, कल हमें भी कोई करेगा। वह भी किसी का भाई है, वह भी किसी का बाप है। लेकिन हम क्या कहते हैं, बस हमारा घर बनना चाहिए, पड़ोसी के घर में आग लगे हमें कोई फर्क नहीं पड़ता है। ये कितनी गंदी सोच है, कितनी गंदी मानसिकता है। अगर हमें कुछ सीखने मिल रहा है तो आपका कॉन्सेंट्रेट पूरा मंच पे होना चाहिए। मुझे बहुत बुरा लगा यहाँ आने के बाद। एटलीस्ट हमारे आज हम एक मेन स्ट्रीम में घुस रहे हैं। अभी मुझे 11:30 बजे कॉल आया कि वसई विधान महानगर पालिका हमारे यहाँ प्रोग्राम रखा है, मैडम आप आइए। हमारा मंत्रालय में ट्रांसजेंडर वेलफेयर बोर्ड का मीटिंग था, हमारे मंत्री महोदय सामाजिक न्याय विभाग के सिरसाट साहब से। हम वो मीटिंग जल्दी खत्म करके यहाँ भाग के आए। हमें लगा आप लोगों के बीच में एक संदर्भ होगा, एक हमारा एक बोलते ना कन्वर्सेशन होगा, लेकिन आप समझने में ही बहुत दूर है, तो हमारे आप में कैसे एकता बनेगी? इतने पेरेंट्स बैठे हैं, इतने बच्चे बैठे हैं जिन्हें कुछ पता नहीं है कि ट्रांस का विषय क्या होता है, स्वच्छता अभियान का मतलब क्या है। बस हम बैठे, बख्शिश लेना बख्शिश नहीं होता है। हमारे काम बख्शिश होना चाहिए, हमारा नाम बख्शिश होना चाहिए। एक दिन बख्शिश लेने से हमारा जिंदगी नहीं सफल होता। हर दिन हमें एक ऐसा काम करना चाहिए कि डेली हमको लगे कि हम बख्शिश लेने के काबिल हैं। जिन बच्चों को बख्शिश नहीं मिला है, क्या वो ऐसा नहीं कि आगे बख्शिश नहीं मिलेगा, वह अपनी जो इच्छा है उनको और जागरूक करे। जो ड्राइंग में है, जो निबंध में, हम भी एक टाइम स्कूल में थे, हमें भी अपने आप में ऐसा था कि हम कुछ ना कुछ अपना अच्छा करने के लिए हमें स्टेज पे एनुअल डे में फर्स्ट आना था हर सब्जेक्ट में। लेकिन आप लोगों ने इतना दूरियां किया, लेकिन फिर भी आज हम महाराष्ट्र के पहले ट्रांसजेंडर एडवोकेट बने। हम भी स्कूल से ही पढ़ के आए हैं। हमें भी एक महिला ने 9 महीना कोख में रख के ही जन्म दिया है। किसी किन्नर ने किन्नर को जन्म नहीं दिया है। यह हमारे आप में सोच कब बदलेगा क्या पता। हम आजादी मनाते हैं, गणतंत्र दिवस मनाते हैं, क्या सीखते हैं हम? कुछ सीखने नहीं मिलता है। आज भी यहाँ बैठे बस स्वच्छता अभियान लिखा है, बस देखे, बस बख्शिश लिए चले गए। अरे कुछ तो सीखो। आने वाले कल आप अपने बच्चों को क्या सिखाओगे अगर हम नहीं सीखेंगे तो? मेरे फादर जनरल मैनेजर थे एमटीएनएल में, फिर भी आज जैसे कचरा घर से बाहर निकालते हैं ऐसे मुझे मेरे घर वालों ने बाहर निकाला, एक कचरा समझ के। मुझे आईएएस बनने का सपना था। अगर मेरे पेरेंट्स मुझे और ध्यान देते शायद मैं आईएएस बनती थी। तो आप लोग कृपया अपना कॉन्सेंट्रेट करो। अगर मेरे जैसा बच्चा आपके घर में या आपके पड़ोस में है तो आप उसके ऊपर ध्यान दीजिए और उसको मोटिवेट करो। मैं ज़्यादा समय नहीं लूँगी क्योंकि समय की बहुत गरिमा होती है कहीं भी मंच पे। मैंने फिर भी ज़्यादा समय लिया क्योंकि यहाँ पे किसी का ध्यान ही नहीं था, लोग आपस में मस्त थे। हमारे बीच में एक कमिश्नर, एक आईएएस अधिकारी है।
सोचिए, आपके आपके लिए उन्होंने इतना समय निकाल के आया, पर आप उनको समय दे रहे हैं। किसी वक्त आप जब उनके ऑफिस जाएंगे, अगर आपको वेट करना पड़ेगा तो कितना बुरा लगता है आपको की कमिशनर बिजी आहे, आम्हाला वेळ देत नाही। आज कमिशनर तुम्हारे पास आहे, तुम्ही वेळ देत नाही, तुम्हाला काय पनिशमेंट द्यायचं सांगा आता मला। खूप चुकीच्या गोष्ट आहे, मला कळलं, मला अजिबात पटलं नाही हे सगळं गोष्टी। माझ्या शब्दात काय त्रुटी झाली असेल तर मला क्षमा मागते तुमच्याशी। जय हिंद, जय महाराष्ट्र। धन्यवाद। आपण दिलेल्या सूचना या विद्यार्थ्यांच्या नक्कीच लक्षात राहतील आणि त्यावरती ते अंमलबजावणी देखील करतील। आपण पुढे कार्यक्रमाला नेत आहोत। मी विनंती करतोय की आपण पुढे काही पारितोषिक प्रदान या ठिकाणी करणार आहोत, तर त्या पारितोषिकांकडे आता आपण वळणार आहोत। सर्वप्रथम जे बाहेर प्रदर्शन आहे त्यामध्ये टाकाऊपासून टिकाऊ ही स्पर्धा आपली घेण्यात आली होती, तर अतिशय उत्कृष्ट अशा वस्तू त्या मुलांनी बनवलेल्या आहेत। तृतीय क्रमांक त्या स्पर्धेतील 3D मॉडेल फिश एक बनवलेला आहे अनन्या सावंत। तृतीय क्रमांक टाकाऊ ते टिकाऊ अनन्या सावंत उपस्थित आहे। एक्सपर्ट शाळा ना, एक्सपर्ट हायस्कूल विरार, त्या शाळेचे प्रतिनिधी हे पारितोषिक स्वीकारतील। द्वितीय पारितोषिक आहे टाकाऊपासून टिकाऊ अंशुल शिरगावकर। अंशुल शिरगावकर आहे का? आणि प्रथम पारितोषिक मनीष नायक। मला वाटतं तिन्ही पारितोषिक एक्सपर्टचीच आहेत, तर आपणच ती घ्यावी। द्वितीय पारितोषिक घुबड केलेलं आहे वर्तमानपत्राचं अंशुल शिरगावकर, आणि प्रथम पारितोषिक आहे मनीष नायक। नारळाच्या करवंटांपासून जहाज तयार केलेलं आहे, अतिशय उत्कृष्ट असं जहाज तयार केलेलं आहे। एक्सपर्ट शाळेचे हे तिन्ही विद्यार्थी आहेत। प्रतिनिधी स्वरूप हे पारितोषिक स्वीकारलं जात आहे। यानंतर एका वेगळ्या पारितोषिकाकडे आपण वळत आहोत। यानंतर मान्यवरांना विनंती करून की आणखीन काही पारितोषिक प्रदान करायचे। स्वच्छता चॅम्पियन ही एक स्पर्धा घेण्यात आली होती। स्वच्छता चॅम्पियन यामध्ये तृतीय क्रमांक आहे तनिषा लक्ष्मीप्रसाद रॉय। तनिषा लक्ष्मीप्रसाद रॉय उपस्थित आहेत का? ठीक आहे, हरकत नाही, पुढे आपण वळत आहोत। द्वितीय क्रमांक HDIL रेसिडेन्सी पार्कचे चेअरमन सन्माननीय गणेश मुंडे आणि हर्षल राऊत। जोरदार टाळ्या यांच्यासाठी झाल्या पाहिजेत। आपल्या सोसायटीमध्ये कशा पद्धतीने कचऱ्याचं व्यवस्थापन करायचं आहे ते त्यांनी यशस्वीरित्या राबवलेलं आहे। HDIL रेसिडेन्सी पार्क या सोसायटी मधले दोन्ही चेअरमन आणि त्यांच्या कामगिरीबद्दल, त्या कार्याबद्दल द्वितीय पारितोषिक स्वच्छता चॅम्पियन हे त्यांना प्रदान करण्यात येत आहे। आणि प्रथम पारितोषिक सौ अनुराधा किरण सहस्त्रबुद्धे। जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत सौ अनुराधा किरण सहस्त्रबुद्धे यांच्यासाठी। स्वच्छता चॅम्पियन प्रथम क्रमांक की त्यांनी आपल्या घरापासूनच ही सुरुवात केली होती की कचऱ्याचं योग्यरित्या नियोजन कसं करायचं आणि शून्य कचरा ही मोहीम त्यांनी प्रत्यक्षात आणलेली आहे। यासाठी स्वच्छता चॅम्पियन पारितोषिक प्रथम क्रमांकाचं पारितोषिक दिलं जातंय। महापालिकेमार्फत 100 किलो जो कचरा सोसायट्यांमधून निर्माण केला जातो त्यांनी त्याचा ओला आणि सुका कचऱ्याचा विलगीकरण करून ओल्या कचऱ्याचं तिकडे खत निर्मिती करावी अशी आपण महापालिकेमार्फत गेल्या 10 वर्षांपासून मोठ्या प्रमाणे आपण प्रकल्प सोसायट्यांनी राबवलेले आहेत। परंतु जिथे आता स्वच्छता चॅम्पियन प्रथम क्रमांक ह्या अनुराधा मॅडमने मिळवला त्यामध्ये वैशिष्ट्य असं आहे की फक्त 4 लोक त्या घरामध्ये राहतात आणि 4 लोकांच्या त्या कुटुंबामधून जो निर्माण होणारा किचन वेस्ट आहे त्यापासून गेली 7 वर्ष आजही
तो कार्यान्वित केलेला प्रकल्प आहे. तिथून त्यांची गॅस निर्मिती होते आणि परत त्या गॅस त्यांच्या त्या कुटुंबासाठी दैनंदिन जेवणाची ते जेवण म्हणजे स्वयंपाक त्याच्यावर करतात. त्यामुळे ह्या विशेष कौतुकास्पद आहे. धन्यवाद. यानंतर स्वच्छ टेक्नॉलॉजी पुरस्कार आपण प्रदान करणार आहोत. तृतीय क्रमांक आहे विंडशील विथ डेटा अनालिस्ट वर्तक कॉलेज. वर्तक कॉलेज प्रतिनिधी लवकरात लवकर पारितोषिक स्वीकारण्यासाठी यायचं आहे. स्वच्छ टेक्नॉलॉजी की टेक्नॉलॉजीचा वापर हा स्वच्छतेसाठी कसा करता येईल याची ही स्पर्धा होती. तृतीय क्रमांक वर्तक महाविद्यालय, द्वितीय क्रमांक विवा महाविद्यालय पोर्टेबल यूव्ही वॉटर स्टरलायझर. विवा महाविद्यालय द्वितीय क्रमांक, पोर्टेबल यूव्ही वॉटर स्टरलायझर विवा कॉलेज. आणि प्रथम क्रमांक पुन्हा एकदा वर्तक कॉलेज. प्रथम क्रमांक ट्रॅकिंग वेस्ट मॅनेजमेंट इश्यू ॲट टुरिस्ट डेस्टिनेशन. पर्यटन स्थळावरती कचऱ्याचं नियोजन कसं करता येईल ते दाखवणारा प्रोजेक्ट त्यांनी केला होता. ट्रॅकिंग वेस्ट मॅनेजमेंट इश्यू ॲट टुरिस्ट डेस्टिनेशन वर्तक कॉलेज प्रथम क्रमांक. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. स्वच्छ आमचे वसईविरा, हरित आमचे वसईविरा, स्वच्छ आमचे वसईविरा, सुंदर आमचे वसईविरा. आणि मान्यवरांना विनंती आहे की काही उत्तेजनार्थ पारितोषिक आपण फक्त सर्टिफिकेट आहेत प्रदान करूया. पटकन त्या पालकांनी किंवा त्या विद्यार्थ्यांनी यायचं आहे. 4थी ते 6वी गट चित्रकला स्पर्धा ईशानी पलिया. पटकन यायचं विद्यार्थ्यांनी. त्यानंतर नैतिक बागुल 7वी ते 10वी गट नैतिक बागुल ईशानी पलिया चित्रकला स्पर्धा पारितोषिक देण्यात येत आहे. मान्यवरांना विनंती करतो की आपण हे पारितोषिक प्रदान करायचं आहे. यानंतर नैतिक बागुल यानंतर आर्या चोरगे चित्रकला स्पर्धा आर्या चोरगे. दुर्वा खोराडे आर्या चोरगे, दुर्वा खराडे. यानंतर प्रियांका नाईक यानंतर ईश्वरी सलारी प्रियांका नाईक ईश्वरी. धन्यवाद. इतर उत्तेजनार्थ पारितोषिक देण्यात येतील नंतर. मी मान्यवरांना विनंती करेन की आपण स्थानापन्न व्हायचं आहे आणि आपल्या पालिकेचे सन्माननीय आयुक्त अनिल कुमार पवार सर यांना विनंती करेन की आपण तत्पूर्वी सर 2 मिनिटं मी विजय मांडेकर साहेब इथे उपस्थित आहेत. त्यांना विनंती करेन की आपलं मनोगत त्यांनी व्यक्त करायचं आहे. कर्मचारी संघटनेचे ते अध्यक्ष आहेत. थोडक्यात आपलं मनोगत व्यक्त करावं अशी त्यांना विनंती आहे. श्री गणेशाचरणी नतमस्तक होऊन महाराष्ट्राचा आराध्य छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करतो. आजच्या या कार्यक्रमाच्या अतिथी 30 लाख लोकांचं प्रतिनिधित्व जे करतात ते आमचे सन्माननीय आयुक्त पवारसाहेब, त्यांच्याबरोबर उपस्थित असलेले मंचावरचे सर्व मान्यवर आणि उपस्थित बांधवांनो, बहिणींनो, मातांनो, 30 लाख ही लोकसंख्या फार मोठी आहे अख्ख्या महानगरपालिकेची.
आणि उपस्थिती पाहिली तर खरोखर वाईट वाटतं. जे 30 लाखांचं प्रतिनिधित्व करणारं व्यक्तिमत्व या मंचावर येतं आणि त्यावेळेला आपल्याला एक मंत्र देतात, ते ऐकण्यासाठी आपली उपस्थिती नसावी. ही वसई तालुक्याची शोकांतिका आहे. काय संदेश आहे आपल्यासमोर? दया, क्षमा, शांती आणि स्वच्छता. हा स्वच्छतेचा संदेश देण्यासाठी सन्माननीय आयुक्त या ठिकाणी आले आणि सर्व शाळा, वसई तालुक्यातल्या सर्व शाळांमधले ते शिक्षक, विद्यार्थी वर्ग, काय दृष्टिकोन आहे बघा. या विद्यार्थी वर्गापासून आपण सुरुवात करूया स्वच्छतेला आणि तो मंत्र यांना देऊया. अतिशय सुंदर असे विचार आमच्या आयुक्तांचे, ते विचार मांडण्यासाठी या ठिकाणी आलेत. आणि तो विचार बांधवांनो, मी एक त्या सफाई कामगारांचं प्रतिनिधित्व म्हणून तुम्हाला सांगायला या ठिकाणी आलोय. मी धन्यवाद देईन साहेबांना, मला 2 शब्द या ठिकाणी बोलण्यासाठी अनुमती दिली. ते स्वच्छता दूत आज जे तुमच्यामध्ये काम करतायत बांधवांनो, 10 ते 12 हजार रुपये पगार घ्यायचे. आज तो विषय मी सन्माननीय आयुक्तांकडे ठेवला. त्यावेळेला आयुक्तांनी तो विचार ऐकला आणि आज त्या कामगारांना 18,000च्या वर पगार आहे, 21,000 पर्यंत पोहोचलाय. मी धन्यवाद देईन त्यांना की त्यांचं निव्वळ पगारवाढ नाही तर त्यांच्यासाठी युनिफॉर्म. आज धूर मारणारा कर्मचारी तुमच्याकडे आला तर दुरून कळतो की हा धूर मारणारा कर्मचारी आहे. त्यांना जसं शाळेमध्ये युनिफॉर्म आहे तसं युनिफॉर्म असावं. त्या कर्मचाऱ्यांच्या अंगावर युनिफॉर्म दिला, त्यांना आय कार्ड दिलं, त्यांना वेगवेगळ्या योजनांमध्ये त्यांना इन्शुरन्स देण्याचा प्रयत्न करतायत. अशी एक व्यक्ती आपल्या 30 लाख लोकांचं प्रतिनिधित्व करते. मी त्यांना धन्यवाद देईन साहेब. आमच्या मुळापासून म्हणजे विद्यार्थ्यांपासून हा स्वच्छतेचा उपक्रम आमच्या पंतप्रधानांनी देशाला दिलाय, तो आपण या आमच्या वसई विरार महानगरपालिकेला देण्याचा प्रयत्न केलात. त्याबद्दल आपलं मनपूर्वक आभार. आई जीवदानी चरणी प्रार्थना करेन की येणारी वर्ष आपल्या सर्वांना सुख, समृद्धी, भरभराटीचं चांगलं आरोग्य देणारी जाऊ दे आणि अशाच पद्धतीचे चांगले विचार आमच्या या वसई तालुक्यातल्या आमच्या बंधू भगिनींनी आणि विद्यार्थ्यांना देण्यासाठी जाऊ दे असे मनपूर्वक प्रार्थना करतो. आपण हा स्तुत्यक्रम या ठिकाणी घेतलात, आपण उपस्थिती या ठिकाणी लावलीत, त्याबद्दल भारतीय जनता पार्टीच्या वतीनं आणि अखिल भारतीय कामगार संघाच्या वतीनं मी आपलं मनपूर्वक आभार व्यक्त करतो. तूर्त या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद मांडेकर साहेब. यानंतर आपल्या वर्तक महाविद्यालयाचे प्राचार्य सन्माननीय अरविंद उबाळे सर आपलं मनोगत व्यक्त करतील. धन्यवाद मनीष. व्यासपीठावर उपस्थित मान्यवर, त्यामध्ये विशेषतः म्हणजे की अशा कार्यक्रमाला सहसा IAS ऑफिसर येत नसतात, परंतु अनिल कुमार पवार साहेब महाविद्यालयाच्या वतीने मी तुमचं खूप आभार व्यक्त करतो. सुरुवातीलाच की तुम्ही तुमचा अतिशय बहुमूल्य वेळ दिला आणि मला सांगायला आनंद वाटेल की पवार साहेब तुम्ही आमच्या वर्तक कॉलेजवर थोडीशी कृपादृष्टी ठेवता आणि नेहमी येता आणि नेहमी सहकार्य करता, त्याबद्दल विद्यावर्धिनी संस्थेतर्फे देखील मी तुमचे आभार मानतो. त्यानंतर वसई विरार शहर महानगरपालिका घनकचरा व्यवस्थापन विभाग यांचे खूप आभार की त्यांनी आम्हाला संधी दिली की हा कार्यक्रम तुम्ही होस्ट करा. आणि राजानी हॉल त्यांनी सांगितल्यानंतर आमच्या संस्थेचे अध्यक्ष माननीय विकास बंधू वर्तक यांनी लगेच परमिशन सांगितलं की वार कुठलाही असू द्या, म्हणजे खूप आवड दिवस होता मंगळवार आणि शाळेतले आमच्या कॉलेजचे काही मुलं होते, काही परीक्षा चालू होत्या, त्या सगळ्या कन्सिडर करून देखील आम्ही हॉल त्यांना उपलब्ध केला. त्यामुळे थोडीशी अडचण झाली असेल, सगळ्यांना असं वाटत असेल की गर्दी कमी आहे, परंतु मी वसई विरार शहर महानगरपालिका घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या सगळ्या अधिकाऱ्यांचं इथे अभिनंदन करतो. तुम्ही सगळ्यांनी टाळ्या वाजवायच्या त्यासाठी की हा जो कार्यक्रम आहे घनकचरा व्यवस्थापन विभागाने सकाळी 8 वाजेपासून सुरू केलेला आहे आणि आत्ता जवळपास मला वाटतं की 5:30 झालेले आहेत.
म्हणजे तुम्ही सगळे इथे जे आलेले आहेत ते सकाळी 8 वाजेपासून इथं आलेले आहेत, तर तुम्ही स्वतःसाठी एक टाळ्या वाजवा की तुम्ही इतका चांगल्या प्रकारे त्यांना सहकार्य केलेलं आहे. ह्या काय स्वच्छता आपण म्हटल्यानंतर इथं सगळे आपले वसईचे नागरिक आहेत. अगर मला वाटतं मॅक्झिमम सगळ्यांना मराठी कळतं ना, कळतं का नाही मराठी? हा, मग आता हो म्हटलं मी सगळ्यांनाच कळतं. तर संत गाडगे महाराज यांचं नाव घेतल्याशिवाय मला वाटतं महाराष्ट्रात तरी स्वच्छता अभियानाची सुरुवात होऊ शकत नाही. त्यांचा आदर्श ठेवून की फक्त रस्त्यावरचा कचरा, फक्त ओला कचरा, सुका कचरा याचंच नाही, तर समाजामधील माणसाच्या मनातला असलेला कचरा देखील दूर करण्याचं काम ज्या संतांनी केलं त्या गाडगे महाराजांना आम्ही विनम्र अभिवादन करतो. आणि कचरा व्यवस्थापन विभाग आहे याचं मी खरंच कौतुक करतो की वसई विरार महानगरपालिकेमधील तुम्ही बघाल की सकाळी 5:30 वाजेपासून सगळ्या रस्त्यांची साफसफाई चालू झालेली असती. मला वाटतं की इतक्या चांगल्या प्रकारे कुठल्याही शहरामध्ये, कुठल्याही महानगरपालिकेमध्ये हे मी अभिमानाने सांगू शकतो की इतक्या सकाळी आणि तीही दररोज प्रत्येक रस्ता, प्रत्येक गार्डन आणि प्रत्येक सोसायटीच्या बाहेर जी साफसफाई केली जाते त्याचं सगळं जर श्रेय जे असेल ते फक्त आपल्या वसई महानगरपालिकेच्या घनकचरा विभागाला आहे. तर घनकचरा विभागाचे जितके अधिकारी आहेत तर सर तुमचं खरंच कौतुक करण्यासारखं आहे. आणि हे काम करताना समाजामधील लोकांमध्ये स्वच्छतेविषयी एक जागृती निर्माण व्हावी. माननीय पंतप्रधान मोदी साहेब यांच्या विजनमधनं ही कल्पना पुढे आली आणि आल्यानंतर की समाजातील सगळ्या घटकापर्यंत स्वच्छतेचं महत्त्व असायला हवं. मला वाटतं की गांधीजी देखील होते. गांधीजी ज्यावेळेस आफ्रिकेतनं भारतात आले आणि ज्यावेळेस ते भारतात फिरले तर ते सेकंड क्लास, त्यावेळेस थर्ड क्लास कंपन्या असायची, म्हणजे थर्ड क्लासचा देखील डब्बा असायचा, त्या डब्यातनं ते प्रवास करायचे. तुमच्या माहितीसाठी सांगतो मी, ते त्यांनी फर्स्ट क्लासचं तिकीट घेऊ शकत होते पण तरी देखील ते थर्ड क्लासमध्ये प्रवास करायचे. आणि प्रवास करताना जे रेल्वेमधले टॉयलेट्स आहेत ते टॉयलेट्स त्यांनी बघितले, इतके घाण होते ते की त्यांनी स्वतः साफ करायला सुरुवात केली. तर हा जो संदेश आहे, हा संदेश काय आहे की जर स्वच्छता नसेल तर आपलं आरोग्यही नसेल. म्हणजे घनकचरा विभागाचं जे कोऑर्डिनेशन आहे ते कोऑर्डिनेशन आरोग्य विभागासोबत आहे. जर आरोग्य आपल्याला व्यवस्थित ठेवायचं असेल, स्वतःचं आरोग्य व्यवस्थित ठेवायचं असेल, समाजाचं आरोग्य व्यवस्थित ठेवायचं असेल तर निश्चितच आपल्याला ह्या घनकचरा विभागाने जी काही कल्पना पुढे आणली आहे ती कल्पना आपल्या घराघरामध्ये लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करायचा आहे. इतकं मी बोलतो आणि तुमच्या सगळ्यांना सांगतो की ही जी कल्पना ह्या विभागाने केलेली आहे ही आपण घरापर्यंत, लोकांपर्यंत, विद्यार्थ्यांपर्यंत, सगळ्यांपर्यंत पोहोचवावी ही विनंती करतो. आणि माझं इथं लांबलेलं भाषण मी इथे संपवतो. थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद सर. यानंतर मी आपल्या पालिकेचे सन्माननीय आयुक्त अनिल कुमार पवार साहेब यांना विनंती करेन की आपण आपलं मनोगत व्यक्त करायचं. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. धन्यवाद. स्वच्छ सर्वेक्षण 24-25 अंतर्गत आपण या वसई विरार महानगरपालिका कार्यक्षेत्रामध्ये विविध प्रकारच्या स्पर्धा आयोजित केल्या होत्या आणि त्यामध्ये 4थीच्या विद्यार्थ्यांपासून तर कॉलेजच्या विद्यार्थ्यांना सहभागी करून घेण्याचं नियोजन होतं. आणि त्या नियोजनानुसार आपण चित्रकला स्पर्धा असेल, रांगोळी स्पर्धा असेल, वक्तृत्व स्पर्धा असतील, वेस्ट टू बेस्ट म्हणजे टाकाऊपासून टिकाऊ पदार्थ किंवा वस्तू तयार करणं असेल, या सर्व स्पर्धा आपण या ठिकाणी आयोजित केल्या होत्या. त्याला चांगला उत्स्फूर्त असा प्रतिसाद देखील आपल्याला प्राप्त झाला होता. कारण एवढंच होतं याच्यामध्ये की जे लहान बालकं आहेत, जेव्हा त्यांच्या घरचे मोठी व्यक्ती कचरा करते किंवा रस्त्यावर फेकायचा प्रयत्न करते त्यावेळेस ते त्यांना टोकतात आणि पप्पा किंवा आई हे कचरा तू फेकू नको, स्वतःजवळ ठेव, डस्टबिन दिसल्यानंतर तू त्यात टाक. म्हणजे तिथूनच शाळेतूनच जी ज्यांना शिकवण मिळालेली असते त्याचं पूर्णपणे इम्प्लिमेंटेशन ते लहान विद्यार्थी करतात. त्यामुळे त्यांच्यापासून आपण ही स्पर्धा सुरू करावी असा आमचा मानस होता.
का तर माझी मुलगीसुद्धा मला चॉकलेटचं वरचं कवर असेल तर ते फेकू देत नाही, खिशात घालून घ्यायला सांगते. कारण की तिला जर दिसलं काच खाली करून आपण टाकायचा प्रयत्न जर केला तर ती लगेच माझा हात धरते किंवा सांगते की नाही पप्पा खिशात ठेवून घ्या, नंतर आपण घरी गेल्यावर डस्टबिनमध्ये टाकू. त्यामुळे त्या विद्यार्थ्यांना सामावून घेण्याचं आमचं फार चांगल्या पद्धतीचं नियोजन होतं, ते सक्सेसफुल झालं असं या ठिकाणी वाटतं आहे. या स्पर्धेअंतर्गत जसं आपल्याला आपले पंतप्रधान महोदयांनी सुरुवात केलेली होती 2014पासूनच ॲक्च्युअल स्वतः पुढाकार घेऊन त्यांनी काही शहरं काही मंदिरं स्वच्छ करायला स्वतःच्या हातात झाडू घेऊन सुरुवात केली आणि त्याचं ही अशी इतकी मोठी चळवळ या ठिकाणी निर्माण झाली की त्या ठिकाणी असेल की उघड्या शौचमुक्त अभियान असेल, कचरामुक्त शहर असेल, कचरामुक्त सोसायटी असेल किंवा प्लॅस्टिक वापरावर बंदी किंवा तो वापर कमीत कमी कसा होईल या दृष्टिकोनातले प्रयत्न असतील, हे सर्व आपल्या केंद्र शासनाचे जे उपक्रम आहेत आणि त्याला राज्य शासनाने जे पाठबळ दिलं आणि महापालिकांना यासाठी उद्युक्त केलं त्याबद्दल आपण केंद्र शासनाच्या आपल्या पंतप्रधान महोदयांचे खचितच सर्वांनी आपण आभार मानलं पाहिजे. आणि त्यांनी आपल्याला स्वच्छतेचा एक मोठा मार्ग या ठिकाणी त्यांनी आपल्याला सांगितलेला आहे. यामध्ये सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे जसं आपल्या कामगार सेनेचे पदाधिकारी यांनी सांगितलं की आमचे स्वच्छता दूत आहेत, त्यांना सफाई कामगार म्हणणं हे सुद्धा चुकीचं आहे. कारण की आपली जी सगळी वैयक्तिक स्वच्छता असेल, सामुदायिक स्वच्छता असेल, सार्वजनिक स्वच्छता असेल, निर्माण झालेला ओला सुका कचरा असेल, या सर्व नेण्याचं काम ते करत असतात. त्यामुळे त्यांच्यासाठी देखील खूप लक्ष देणं फार आवश्यक आहे. ही बाब जेव्हा ह्या आपल्या विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून त्यांच्या अडचणी लक्षात आल्या त्यावेळेस देखील आम्ही काम करणं सुरू केलं. आणि जेव्हा ते एवढा मोठा कचरा उचलतात तेव्हा त्यांचे हात घाण होतात, पाय घाण होतात, त्यांच्या आरोग्याचे प्रश्न तयार होतात. तर त्यांच्यासाठी स्वच्छतागृह असेल किंवा काय असेल तर 9 प्रभागात आम्ही आता सुरुवातीला सुरू केलेले आहेत आणि ते 20 प्रभागांमध्ये आम्हाला परत चालू करायचे, जेणेकरून त्यांना आंघोळ करता येईल, त्यांचे हातपाय धुता येतील. त्यांना एवढ्या घाणीचं काम केल्यानंतर जेवण करायची त्यांची व्यवस्था असेल तर ते आपल्याला नीट करता येतील. या सगळ्या गोष्टी आम्ही यांच्याकडे देखील लक्ष देतो आहे. आणि आपला कचरा उचलल्यानंतर त्यांना होणारे जे आजार असतील ते जास्त काळ प्रलंबित राहू नयेत यासाठी देखील आम्ही त्यांचे आरोग्याच्या तपासण्या प्रत्येक 6 महिन्यानंतर करून घेत असतो, जेणेकरून ते जर सुदृढ राहिले, त्यांचं आरोग्य चांगलं राहिलं तरच आपला कचरा ते आपल्या डम्पिंग ग्राउंडपर्यंत नेतील अशी अपेक्षा आहे. आणि त्या दृष्टिकोनातून देखील प्रयत्न आमचा सुरू आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्यांचा पगाराचं जर बघितलं तर 12,000पासून ते 18,000 प्लस त्यांना आता बाकीच्या त्यांच्या काही मागण्या त्या देखील आम्ही पूर्ण करण्याच्या मागं आहोत. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यांना आजपर्यंत ग्रॅज्युटी दिली जात नव्हती. कारण की 5 वर्ष सलग जर सेवा झाली तर त्या व्यक्तीला, त्या कर्मचाऱ्याला जर सोडून गेला, मयत झाला किंवा दुसऱ्या ठिकाणी जॉबला गेला किंवा काही इतर कारणामुळे तो नोकरीत राहू शकला नाही तर त्याला ग्रॅज्युटी दिली गेली पाहिजे. कारण की त्याचा वापर त्यांच्या परिवाराकरता होत असतो, त्यांच्या मुलांच्या शिक्षणाकरता होत असतो. त्याकरता देखील आम्ही उपाययोजना केली आणि त्यांना देखील आता मागील सर्व कालावधीतली ग्रॅज्युटी देखील त्यांना आम्ही देण्याचा आमचा मानस आहे, जेणेकरून त्यांना एवढा मोठा कचरा शहरातला साधारणतः 650 मेट्रिक टन ते 800 मेट्रिक टन एवढा मोठा कचरा आपल्या शहरामध्ये निर्माण होतो आणि तो उचलण्याचं काम ते करत असतात. त्यामुळे त्यांच्यासाठी देखील महापालिकेला काही देय देणं लागतं. त्या दृष्टिकोनातून देखील आम्ही सर्व पदाधिकाऱ्यांच्या प्रयत्नातून ते देखील काम करतो आहे. यामध्ये सर्वात महत्त्वाचं सांगायचं म्हणजे आपल्याला साधारणतः या शहराला 380 स्क्वेअर किलोमीटरचा एरिया आहे. म्हणजे तसा जर विचार केला तर महाराष्ट्रामध्ये मुंबई, पुणे आणि नंतर आपलाच महापालिका अशी आहे की जिचा एवढा मोठा एरिया आहे, विखुरलेला एरिया आहे. ग्रामीण भाग जसा आहे तसा शहरी भाग पण आहे, सागरी भाग पण आहे आणि वेगवेगळ्या प्रकारच्या मल्टीमोडल म्हणजे ट्रान्सपोर्टेशनच्या ॲक्टिव्हिटीज पण खूप आहेत आपल्याकडे. तर अशा परिस्थितीमध्ये फ्लोटिंग पॉप्युलेशन पण आपल्याकडे आहे. तर अशामुळे निर्माण होणारा कचऱ्याची विल्हेवाट योग्य पद्धतीने, शास्त्रोक्त पद्धतीने लागली गेली पाहिजे. त्याकरता मशिनरीची देखील व्यवस्था महापालिकेच्या माध्यमातून आपण करतो आहे. आपण ह्या मागच्या 15-20 दिवसामध्ये बघितलं असेल तर डासांचं प्रमाण देखील खूप वाढलेलं होतं. याला कारण असं होतं की आपल्या शहरामध्ये 197पेक्षा जास्त नाले आहेत. त्यापैकीमध्ये एक 80 ते 85 नाले खूप मोठे आहेत. त्या ठिकाणी सर्वत्र पानवेल आलेली होती. तर ते पानवेल काढायचं देखील आपण काम चालू केले, कारण की पानवेलच्या खालीच त्या सर्व डासांचं ब्रीडिंग होत असतं. त्यामुळे आम्ही ते जे ऑइल आणि धूळ फवारणीचा टाईम देखील बदललेला आहे. मॉर्निंग सेशनला आणि सायंकाळी 6 ते 8च्या कालावधीमध्ये आपण त्या जर फवारण्या केल्या आणि ऑइल जर पसरवलं
तर त्या डासांना ऑक्सिजन पुरेसा मिळणार नाही आणि त्यांचं ब्रीडिंग देखील थांबेल. तर ती देखील उपाययोजना आम्ही या ठिकाणी करतो आहे. कारण की डासां चावल्यानंतर अनेक प्रकारचे आजार लहान बालकांपासून तर वृद्धांपर्यंत होत असतात आणि बऱ्याच ठिकाणी संध्याकाळी लोक इव्हिनिंग वॉकला जात असतात, ते देखील त्यांना कठीण झालेलं मला बऱ्याच नागरिकांनी सांगितल्यानंतर ती देखील आमची व्यवस्था आमच्या घनकचरा विभागाचे अधिकारी नानासाहेब कामटे असतील, रमेश मिनाळे असतील, श्री आमचे अतिरिक्त आयुक्त हिरवडे साहेब असतील, या सर्वांच्या पुढाकाराने दरवर्षी देखील आमच्या या ठिकाणी आहेत. या सर्वांच्या पुढाकारात आपण करतो आहे, त्याच्यात देखील बऱ्यापैकी यश येईल अशी अपेक्षा आहे. यामध्ये सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे नुसता विना सहकार नाही बुद्धा जसं आपण म्हणतो, तसं नागरिकांनी मदत केल्याशिवाय कोणतीच सरकारची कोणतीच योजना सफल होत नाही. त्यामुळे आपल्याला कचरामुक्त शहर करायचं असेल किंवा आपल्याला उघड्यावर शौच करायची नसेल किंवा आपल्याला प्लास्टिक बंदी आपल्याला मॅक्झिमम करायची असेल, तर यासाठी नागरिकांनी जर सहकार्य केलं तर आपल्याला याचा आउटपुट खूप चांगल्या पद्धतीने मिळेल. आता उघड्यावर शौच करू नये यासाठी देखील आम्ही सार्वजनिक टॉयलेट्स असतील ते नवीन आता बांधतो आहे, ज्या ज्या भागामध्ये नाहीत त्या ठिकाणी, जेणेकरून त्याच्यामुळे आरोग्याचे तर प्रश्न तयार होतातच, परंतु ज्या व्यक्तींना तर मनुष्याला तर काही अडचण नाही, पण स्त्रिया ज्या आहेत त्यांना रात्री पहाटेच्या वेळेच्या ज्या अडचणी होतात किंवा उघड्यात जाऊ शकत नाही, तर हा सगळा दृष्टिकोन लक्षात घेऊन आम्ही सार्वजनिक शौचालयांची दुरुस्ती असेल आणि नवीन करणं असेल हा देखील उपक्रम हाती घेतलेला आहे. या साधारणतः आर्थिक वर्षामध्ये चांगल्या पद्धतीने आपल्याला त्याच्यामध्ये यश येईल. त्याचप्रमाणे मी या ठिकाणी आवाहन करतो आहे की ज्यांच्या घरात शौचालय नसेल त्यांच्यासाठी देखील इंडिव्हिज्युअल हाऊसहोल्डसाठीची शौचालयाची केंद्र आणि राज्य शासनाच्या योजना आहेत. त्याच्यामधून काही अनुदान देखील आपल्याला मिळत असतं, काही आपल्याला पदरमोड करायची आहे, काही शासन देत असतं, जेणेकरून त्या शौचालयाचा वापर आपल्याला करता येईल आणि उघड्यावर शौच करण्यापासून आपल्याला स्वतःलाही रोखता येईल आणि आपलं आरोग्य देखील सांभाळता येईल. या दृष्टिकोनातून म्हणजे वैयक्तिक आरोग्य असेल, सार्वजनिक आरोग्य असेल किंवा पब्लिक हेल्थ म्हणतो आपण, याचा देखील सर्वांचा विचार आपण या ठिकाणी केला पाहिजे आणि त्या नागरिकांची देखील त्यासाठी आम्हाला मदत मिळाली पाहिजे. सर्वात महत्त्वाची बाब अजून अशी आहे की या ठिकाणी 2013 पासून साधारणतः 15 लाख मेट्रिक टन एवढा कचरा ज्याला लिगसी वेस्ट म्हणतो तो आपल्याला इथं साचलेला होता, तर त्याच्यावर देखील प्रक्रिया करण्याचं काम चालू केलेलं आहे. त्यासाठी आपण गोखिवऱ्याला मशिनरी देखील आणलेली आहे. त्या 15 लाखापैकी 3.3 लाख मेट्रिक टन साधारणतः 3.5 लाख मेट्रिक टन कचऱ्यावर आपण त्याचा विल्हेवाट देखील चांगल्या पद्धतीने केलेली आहे. तसंच आपल्याला या ठिकाणी कन्स्ट्रक्शनसुद्धा खूप होत आहेत. या कन्स्ट्रक्शनचे देखील कन्स्ट्रक्शन डिमॉलिशन वेस्ट जे म्हणतो, C&D वेस्ट जे म्हणतो, ते देखील आपण चांगल्या पद्धतीने त्याच्यावर कार्यवाही झाली पाहिजे. आता दिनेश कांबळे साहेब मला सारखे मेसेज करत असतात की सर या ठिकाणी असे चांगलं काम चालू आहे, आपल्या ठिकाणी आपण ते इमिटेट केलं पाहिजे. तर अशा सर्व पदाधिकाऱ्यांच्या सूचना आपल्याला या ठिकाणी चांगल्या पद्धतीने प्राप्त होत आहेत. त्यांचं देखील आम्ही म्हणजे त्या देखील अंमलात आणण्याचा आमचा सारखा प्रयत्न राहतो आहे. सर्वात आणखी महत्त्वाचा भाग म्हणजे की कचरा ओला आणि सुका हा वर्गीकरण करणं आहे. कारण की कचरा वेचक व्यक्तींना त्यांचा रोजगार म्हणून ते कचरा वेचतात आणि ज्या काही वेस्टमधल्या वस्तू असतील त्या बाहेर जाऊन विकून त्यांचं कुटुंब चालवत असतात. परंतु हा जो ओला आणि सुका कचरा वेगवेगळा विलगीकरण करत असताना त्यांच्या आरोग्याला जो अडचण होते ती पण फार मोठी आहे. त्यासाठी आम्ही साधारणतः प्रत्येक वर्षी 25,000 इतक्या आपल्या निळ्या आणि हिरव्या रंगाचे डस्टबिन आम्ही कलेक्ट करत असतो. सोसायटीला पण ते आम्ही देत असतो. किंबहुना घरात देखील माझी विनंती असेल की त्यांनी जर स्वतःहूनच छोटे छोटे का डस्टबिन असे ना, कचरा ओला आणि सुका वेगळा करून जर आपल्या सोसायटीच्या बाहेर किंवा रस्त्यावर जे काही डबे आपण ठेवलेले आहेत त्यात जर टाकलं तर विलगीकरणाकरता जो अडचण होते त्यामुळे आपल्याला त्याच्यावर प्रोसेसिंग करण्याकरता जी अडचण होते ती देखील कमी होईल असं मला या ठिकाणी वाटतं. आणि आपल्या शहरामध्ये स्पेशल टाउनशिप्स खूप आहेत, हायराईज बिल्डिंग्स पण भरपूर आहेत. तर त्या ठिकाणी देखील आम्ही ज्या ज्या सोसायटीज चांगल्या पद्धतीने कचऱ्याचं विलगीकरण करतील, ग्रे वॉटरचं डिस्पोजल चांगल्या पद्धतीने करतील, सोलरसाठी त्याचा वापर करतील, म्हणजे पर्यावरणाच्या संरक्षणाकरता जे जे सोसायटीज किंवा इंडिव्हिज्युअल हाऊसहोल्ड मदत करणं आहे त्याला प्रॉपर्टी टॅक्समध्ये देखील आम्ही सूट देतो आहे. आणि त्याचा देखील आपण जर आपल्याला मिळत नसेल तर नक्कीच आम्हाला कॉन्टॅक्ट करा, जेणेकरून आपल्याला त्याच्यामध्ये 2% म्हणजे टोटल 7% आम्ही सूट देतो.
जेणेकरून काही ठिकाणी 2% आहे, दुसऱ्याला 1% आहे, अशा पद्धतीने एकूण टोटल 7% एवढी आपण त्यामध्ये सुद्धा सूट देतो. याचं कारणच ते आहे की आपल्या घरामधून किंवा सोसायटीमधून निघणारं सांडपाणी त्याचं व्यवस्थापन चांगलं होईल, त्याचप्रमाणे कचरा विलगीकरण होईल, त्याचप्रमाणे सोलर इलेक्ट्रिसिटी जर आपण केली तर आपल्या कोलच्या इलेक्ट्रिसिटीवरचा जो भार आहे तो कमी होईल. अशा पद्धतीने महापालिका वेगवेगळ्या उपाययोजना या ठिकाणी करतच आहे. त्याला फक्त नागरिकांनी जेवढं सहकार्य केलं तेवढंच महापालिका देखील सहकार्य तेवढ्याच पद्धतीने करेल आणि आपलं शहर हे स्वच्छ सुंदर होण्याचा प्रयत्न होईल. या ठिकाणी आम्ही सौंदर्यीकरणाच्या माध्यमातून देखील चौक सुशोभीकरण करतोय. त्या ठिकाणी आपण यावर्षी देखील तो प्रोग्राम आम्ही परत राबवणारच आहोत. तर त्याला देखील नागरिकांची मदत केली गेली पाहिजे. बऱ्याच वेळा 54 असे स्पॉट होते जे ब्लॉक स्पॉट्स होते, ते आम्ही आयडेंटिफाय केले, तर तिथं देखील सुशोभीकरण केलं होतं. परंतु त्या ठिकाणी देखील लोक कचरा टाकण्याचं धाडस करतात. तर त्यासाठी देखील प्रबोधन केलं गेलं पाहिजे. त्या ठिकाणी आता आम्ही CCTV लावणार आहोत. म्हणजे 10 किंवा त्यांना दंड केल्याशिवाय नागरिक सुधरत नाही असाही काही वर्ग आहे. तर त्यांनी देखील आम्हाला सहकार्य केलं तर जे ब्लॅक स्पॉट्स आहे, ज्या ठिकाणी कचरा कायम टाकला जातो, त्या ठिकाणी जे स्वच्छतेचं काही आम्ही प्रतीक तयार केलेलं आहे ते देखील चांगल्या पद्धतीने राहील अशी अपेक्षा आहे. आणि शहरातले नागरिक आणि स्वच्छता दूत आणि महापालिकेतले अधिकारी कर्मचारी आपण एकत्र येऊ आणि आपले शहर स्वच्छ आणि सुंदर आणि शौचमुक्त करू, तसंच प्लास्टिक मुक्त करू असं आव्हान या ठिकाणी करतो. आणि विद्यार्थी सर्व आलेले आहेत, शिक्षक आणि शिक्षिका आलेले आहेत, सोसायटीचे चेअरमन पदाधिकारी आलेले आहेत. आणि या ठिकाणी आपण जर बघितलं तर वर्तक कॉलेजचं देखील आभार मानलं पाहिजे. अरविंद उबाळे सर या ठिकाणी आहेत, त्याच ठिकाणी आमचे मित्र दिनेश कांबळे साहेब या ठिकाणी आहेत, विनायक निमंजी देखील या ठिकाणी वेळात वेळ काढून या ठिकाणी ते आले. सुधीर चौधरी देखील थांबले होते, पण त्यांना काही कामानिमित्त त्यांनी गेलेले होते बाहेर त्यांच्या वैयक्तिक कामासाठी. उत्तम कुमारजी या ठिकाणी आलेले आहेत. त्याचप्रमाणे आपले शेखर जोशीजी देखील या ठिकाणी आपल्या वेळात वेळ काढून त्यांनी दिला. ही सगळी मंडळी, तसेच आपले ॲडव्होकेट यादव मॅडम, पवनी यादव मॅडम देखील या ठिकाणी आपल्या उपस्थित राहिलेले आहेत. जेणेकरून आपण सर्व घटकांना सामावून घेण्याचा देखील आमचा या ठिकाणी प्रयत्न आहे. आणि हे सर्व पदाधिकारी या ठिकाणी आले, त्यांना देखील माझी विनंती राहणार आहे, ज्यावेळी आपण लोकसहभाग घेतात किंवा नागरिकांना भेटतात त्यावेळेस स्वच्छतेचं महत्त्व जर आपण सांगितलं तर या शहर स्वच्छता मोहिमेला जास्तीत जास्त मदत होईल अशी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. अतिशय मोलाचं मार्गदर्शन आपण केलं आणि आपलं मनोगत व्यक्त केलं. आज स्वच्छ सर्वेक्षण त्या निमित्ताने आयोजित या सगळ्या स्पर्धा आणि स्पर्धेचे पारितोषिक वितरण समारंभ आणि त्यासाठी आपण सगळेच मान्यवर या सोहळ्यासाठी लाभला, त्यासाठी मी पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचे आभार मानतो. परंतु काही लोकांचे आभार मानणं फार गरजेचं आहे आणि त्यासाठी मी आपले सहाय्यक आयुक्त दरवेशी साहेबांना विनंती करतो की आपण आभार प्रदर्शन व्यक्त करायचं आहे. धन्यवाद आमचे सन्माननीय आयुक्त महोदय. गेले 3 वर्ष सन्माननीय आयुक्त महोदय ह्या महापालिकेत आयुक्त म्हणून ज्यावेळेस पदभार घेतला त्या क्षणापासून आम्हाला या सर्वच बाबीत, फक्त स्वच्छताच नाही, शहराचा सर्वांगीण विकास कसा होईल, शहर स्वच्छ सुंदर नीटनेटकं कसं राहील, यासाठी सन्माननीय आयुक्त महोदयानं आम्हाला दर आठवड्याला, मला वाटतं महाराष्ट्रामध्ये अशी पहिली महापालिका असेल की दर आठवड्याला सन्माननीय आयुक्त महोदय आमचा आढावा घेतात कामाचा. त्यानुसार त्यांनी सर्वांगीण आम्हाला मार्गदर्शन केलं आणि त्याचा निश्चित बदल झालेला आहे. सर, यासाठी गेला महिनाभर आपण ह्या विविध 9 उपक्रम होते त्यामध्ये आपण स्पर्धा घेतल्या. त्या स्पर्धासाठी प्रत्यक्षपणे सहकार्य केलेले, आम्हाला मार्गदर्शन केलेले या लोकसभा मतदारसंघाचे खासदार महोदय माननीय डॉक्टर हेमंत सवरा साहेब, माननीय विवेक पंडित साहेब, म्हणजे कॅबिनेट मंत्री पदाचा दर्जा असलेले ह्या शहरासाठी, तालुक्यासाठी, जिल्ह्यासाठी सतत विकासशील राहावं म्हणून कार्यरत असलेले श्रमिकांचे कैवारी आमदार माननीय श्री ज्ञानेश्वर म्हात्रे साहेब, कोकण शिक्षक मतदारसंघ, माननीय ॲडव्होकेट निरंजन डावखरे साहेब, आमदार कोकण पदवीधर मतदारसंघ, मान्य श्री विलास तरे साहेब, आमदार बोईसर विधानसभा मतदारसंघ, मान्य श्री राजन नाईक साहेब, विधानसभा सदस्य नालासोपारा, मान्य श्रीमती स्नेहा दुबे पंडित मॅडम, आमदार वसई विधानसभा मतदारसंघ, माजी आमदार मान्य श्री राजेश पाटील साहेब,
बोईसर विधानसभा मतदारसंघ, माजी आमदार माननीय श्री क्षितिज ठाकूर साहेब, नालासोपारा विधानसभा मतदारसंघ, लोकनेते आप्पा माननीय हितेंद्र ठाकूर साहेब, माजी आमदार वसई विधानसभा मतदारसंघ आणि त्याचबरोबर आमचे महापालिकेचे दोन्हीही अतिरिक्त आयुक्त साहेब मराळे साहेब आणि हेरवडे साहेब, त्याचबरोबर व्यासपीठावर उपस्थित कांबळे सर, प्राचार्य वर्तक कॉलेजचे आमचे सिटी इंजिनियर पाचंगे साहेब, निकम साहेब, ॲडव्होकेट कदम मॅडम, भाजपचे ज्येष्ठ नेते उत्तम कुमार सर, शेखर धुरी साहेब, परिवहन समितीचे आमचे सभापती गुप्ता साहेब व्यासपीठावरील, आणि ह्या संपूर्ण प्रक्रियेमध्ये सर्वात जास्त सहभाग घेतलेले ही संस्था आयलाइट सर्व्हिसेस, ज्यांनी ह्या महिनाभर ह्या सगळ्या वेगवेगळ्या स्पर्धांचं आयोजन केलं. संपूर्ण शहरामध्ये ऑनलाईन पद्धतीने अर्ज घेणं, अपील करणं, लोकांना उद्रुक करणं, शाळांमधून जाऊन शाळांच्या शिक्षकांना, पाल्यांना, विद्यार्थ्यांना प्रवृत्त करणं, शहरातील नागरिकांना प्रवृत्त करणं, जेणेकरून कालच आपलं भव्य रांगोळी प्रदर्शन मुख्यालयामध्ये 3ऱ्या माळ्यावर होतं. या स्वच्छता विषयावरच होत्या. या सर्व उपक्रम सर्व समाजाच्या सर्व लोकांनी, नागरिकांनी याच्यामध्ये उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला आणि जेणेकरून आपलं शहर स्वच्छ, सुंदर, नीटनेटकं कसं होईल यासाठी समोर बसलेले, आज बसलेले आणि पडद्याच्या पाठीमागे सुद्धा तालुक्यातली सर्व पत्रकार बंधू भगिनी, सर्व नागरिक, कामगार संघटनांचे सगळे प्रतिनिधी, महापालिकेचे सर्व अधिकारी, कर्मचारी वर्ग आणि ह्या सर्वांचा केंद्रबिंदू असलेला स्वच्छता दूत. 4000च्या आसपास या शहरामध्ये स्वच्छतेच्या कामासाठी आणि डास नियंत्रणाच्या कामासाठी आपले हे स्वच्छता दूत अहोरात्र 365 दिवस काम करत असतात. कुठल्याही स्पर्धा जरी घेतल्या आणि शहर स्वच्छ नाही झालं तर कसं होईल. त्यामुळे ह्या सर्वांचे मनपूर्वक खूप खूप आभार प्रदर्शित करतो. ज्यांनी कार्यक्रमाचं संयोजन केलं, सोपारकर साहेब, त्यांचे आभार प्रदर्शित करतो. जे कोणी राहिले असतील चुकीने त्या सर्वांचे आभार व्यक्त करतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब. आयुक्त साहेबांच्या परवानगीने आपण आजचा हा कार्यक्रम संपन्न झाल्याचे मी जाहीर करत आहे. मान्यवरांचे पुन्हा एकदा आभार. वर्तक महाविद्यालयाचेही पुन्हा एकदा मनापासून आभार मानतो की राजधानी सभागृह आम्हाला या कार्यक्रमासाठी उपलब्ध करून दिला. त्यासाठी वर्तक महाविद्यालयाचे प्राचार्य आणि समस्त कर्मचारी, शिक्षक वर्ग त्यांचेही आभार. आणि ज्यांना इतर पारितोषिक, प्रशस्तीपत्रक, उत्तेजनार्थ किंवा इतर पारितोषिक ज्यांना ज्यांना घ्यायची आहेत, जे उपस्थित आहेत त्यांनी आता इथे संपर्क करायचा आहे. त्यांना ते सर्टिफिकेट्स आत्ताच आत्ता इथे देण्यात येतील. फक्त मान्यवरांच्या जाण्यानंतर आपण हे पारितोषिक आपण घ्यायला यायचे आहे, तुम्हाला देण्यात येतील. हो हो. उत्तेजनार्थ प्रशस्तीपत्रक ज्यांची आहेत सगळ्या स्पर्धांमधील जे इथे उपस्थित आहेत त्यांनी थांबायचे. अगदी पुढच्या 5 मिनिटात ती प्रशस्तीपत्रक त्यांना देण्यात येतील. त्याचप्रमाणे आज सकाळपासून खरं तर आज सोहळा सुरू होता. सकाळच्या सत्रामध्ये एकांकिका आणि लोकनृत्य देखील या मंचावर सादर झाली. त्या पथनाट्य देखील सादर झालं सेंट जोसेफ महाविद्यालयाचं, तर त्यांचाही सन्मान करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे आपली साऊंड सिस्टीम ज्यांनी ते उपलब्ध करून दिली त्यांचंही मनापासून आभार मानत आहे. एक सोन्याची चेन इथे सापडलेली आहे. ज्या कोणाची असेल त्यांनी ओळख पटवून ती घेऊन जायची आहे. जाता जाता चेक करा कोणाची पडली असेल तर, पण जर कोणाची पडली असेल ओळख पटवून ती घेऊन जायची आहे. आणि ज्यांना आता प्रशस्तीपत्रक घ्यायची आहेत उत्तेजनार्थ किंवा प्रथम, द्वितीय, तृतीय, त्यांना ती आता देण्यात येतील. जे उपस्थित असतील ते, जे इथे उपस्थित नसतील त्यांची प्रशस्तीपत्रक त्यांच्या शाळांमध्ये पाठवली जातील. पुन्हा एकदा
सगळ्यांचे मनापासून आभार, धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. चेन ओळख पटवून घेऊन जायची आहे पुन्हा एकदा. मी प्रतिनिधी आहे तर मला सरांनी सांगितलं की घेऊन यायचे. नॅशनलचे आता कुठले कुठले तुमचे आहेत? नावं आहेत माझ्याकडे. हा, मग ती जरा नावं आहेत ना, एक काम करा, या आता ही कसली आहेत? ड्रॉइंग्स आहेत ना? हो हो. एक एक नावानुसार आम्ही नावानुसार मी उत्तेजनार्थ पारितोषिक जी आहेत ती मी नावं घेत जातोय. जर उपस्थित असेल तर त्यांनी त्वरित इथे यायचंय. अमिषा सैनी, ड्रॉइंग कॉम्पिटिशन 13वी आणि 15वी, 13वी ते 15वी. अमिषा सैनी आहे का? पुढे 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 पुढचं नाव पुढचं नाव पुढचं नाव ते पटापट पटापट दे. अभिनंदन सातारकर, अभिनंदन सातारकर आहे का उपस्थित? खूप खूप अभिनंदन त्याचे. आहे का? पार्थ उज्जल, पार्थ उज्जल 11वी आणि 12वी गट. पार्थ उज्जल नाहीये. पुढे सानिका लोले, सानिका लोले 11वी 12वी गट नाहीये. आहे. अभिनंदन, तुझं खूप खूप अभिनंदन. थँक्यू. यानंतर पायल विश्वकर्मा, पायल विश्वकर्मा, पार्थ उज्जल, सानिका लोळे, आस्था तिवारी, आस्था तिवारी नाही आहेत का? अंशुप्रिया यादव 4थी ते 6वी गट. अंशुप्रिया यादव. पिहू पंथ, पिहू पंथ 4थी ते 6वी गट. हा नॅशनलचा आहे का? त्या त्या हा. अंशुप्रिया यादव. संयुक्ता तरे, संयुक्ता तरे नॅशनल. जान्हवी वेलोंडे, यानंतर वेदांत, वेदांत बंडी, बंडीचोय. हा निश्चय करूया आपण आपल्या शहराला जपण्याचा. धन्यवाद. निर्धार करूया गरजेचा हा भविष्य बदलवण्याचा. शहराला जपण्याचा भविष्य पथनाट्य प्रथम क्रमांक शाळा NP शाह हायस्कूल विरार वेस्ट. NP शाह हायस्कूल विरार वेस्ट. येस. स्वच्छ आमचे वसई विरार, हरित आमचे वसई विरार. स्वच्छ आमचे वसई विरार, सुंदर आमचे वसई विरार. परवाणी जाधव, परवाणी जाधव, परवाणी जाधव 4थी ते 6वी गट. ड्रॉइंग कॉम्पिटिशन. फोरम जोशी 4थी ते 6वी गट. नंदिनी विश्वास, नंदिनी विश्वास, स्वच्छ आमचे वसई विरार, नंदिनी विश्वास. हरित आमचे वसई विरार. तन्मय मंडल, तन्मय मंडल. वसई विरार, अंबिका सोनकांबळे, अंबिका सोनकांबळे. जिज्ञासा ठाकूर, जिज्ञासा ठाकूर. रुचिरा साळवी, रुचिरा साळवी. मयांक राठोड, मयांक राठोड. स्वरा तरे, स्वरा तरे नॅशनल. नाही नाही हा प्रतिनिधी. ज्योती गुप्ता. येस.
रितेश रहाटे, रितेश रहाटे, रितेश रहाटे, सौम्या सावंत, सौम्या सावंत, श्रावणी पिंपळे, श्रावणी पिंपळे, आर्यन शेडगे, श्रुती देवांडे, कृष्णा, कृष्णाच्या हस्ते आपण पारितोषिक प्रदान करूया. तुझे आरोही मुठळकर, आरोही मुठळकर, मुठळकर, शुभश्री, शुभश्री महाराणा, शुभश्री महाराणा, कनिष्का पुजारी, प्रियांका लोंढे, पद्मजा लोंढे, पद्मजा लोंढे, आचल विश्वकर्मा, आचल विश्वकर्मा, जानवी कुंभार, जानवी कुंभार, ईशा सावंत, कृष्णा, नीरजा किणी, नीरजा किणी, नीरजा किणी, खनक शहा, भूपेश ठाकुर, भूपेश ठाकुर, अनन्य वर्तक, हाँ, वैदेही भांगड़े, वैदेही भांगड़े, आर्यन सिंह, आर्यन सिंह, आयुषा झा, आयुषा झा, स्वानंद देसाई, काय नाव आहे, आयुषा, स्वानंद देसाई आलेला आहे. पुढे रांगोळी, रांगोळी कॉम्पिटिशन, समित भोईर, समित भोईर, रांगोळीचं वेगळं, करण वटार नाहीये, स्वप्नील सोनावणे, संचिता म्हात्रे, दशरथ वरणकर, दशरथ वरणकर आहेत, आहेत, आहेत. रांगोळी कॉम्पिटिशन, विश्वजित मेहर, विश्वजित मेहर, कृतेश वैती, कृतेश वैती, स्नेहा माळवी, स्नेहा माळवी, स्नेहा माळवी, आता निबंध स्पर्धेकडे वळत आहोत. निबंध स्पर्धा, हा, हिमांशु डरबे, काय नाव आहे, कशात काय, पथनाट्य, सोनाक्षी पाठक, रीत दयाळकर, रुचिता थोरात, ते नाही आहेत, हां, जयराज आहेर, आरशी मोरे, निखिल, शॉर्ट फिल्म कॉम्पिटिशन, समीर ढगे
आणि सुनील साळवी. कृष्णा सुनील साळवी. शॉर्ट फिल्म ओळख नावाची शॉर्ट फिल्म उत्तेजनार्थ पारितोषिक सुनील साळवी आणि समीर ढगे प्रतिनिधी आलेले आहेत. भविष्य बदलवण्याचा प्लास्टिक मुक्त करून आपला परिसर वाचवण्याचा स्वच्छ आमचे वसई विरार हरित आमचे वसई विरार. एक नुसतं नाव नसेल हो शाळेचं का ग्रुपचं नाव. कुठली शाळा तुमची? पत्राट पहिला नंबर आला तुमचा. हां हां शालेय पथनाट्य उत्तेजनार्थ झेडपी स्कूल फुलपाडा विरार पूर्व. तृतीय क्रमांक माउंट मेरी हायस्कूल विरार पूर्व. माउंट मेरी थांबा 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 आहात ना तुम्ही. थांबा थांबा. बक्षीस असं मिळणार नाहीये पथनाट्य करून दाखवावं लागणार आहे. कराल ना. वा वा व्हेरी गुड असं पाहिजे. द्वितीय क्रमांक राजा शिवाजी विद्यालय नालासोपारा पूर्व आहेत का. थांबा 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 थांबा. तुम्हाला पण करून दाखवावं लागेल. करणार ना. प्रथम क्रमांक मला वाटते दिलेला मग अशी NP शाह हायस्कूल. हां त्यांना दिलेलं. ठीक आहे. सेकंड आणि थर्ड राहिलेत आणि कॉन्सोलेशन स्ट्रीट प्ले सेकंड आणि थर्ड. सेकंड थर्ड सेकंड प्राइज पथनाट्य शालेय गट तृतीय क्रमांक माउंट मेरी हायस्कूल विरार. थर्ड प्राइज स्वच्छ आमचे वसई विरार हरित आमचे वसई विरार स्वच्छ आमचे वसई माउंट मेरी हायस्कूल विरार. विरार तृतीय क्रमांक शालेय पथनाट्य स्पर्धा. द्वितीय क्रमांक राजा शिवाजी विद्यालय नालासोपारा पूर्व. करून आपला परिसर वाचवण्याचा स्वच्छ आमचे वसई विरार हरित आमचे वसई विरार स्वच्छ आमचे द्वितीय क्रमांक वसई विरार. राजा शिवाजी विद्यालय नालासोपारा पूर्व. निबंधाचे तर कोण नाही आहेत. निबंधाचं तर कोण नाही आलं. कौन से कंपटीशन कौन सा था? वो सब में भाग सबने आज आपके सर्टिफिकेट कब से खड़े हैं? बेटा स्कूल का नाम रहेगा तो मेरे को मालूम पड़ेगा ना. ZP नेहरू. आपका ZP फुलपाड़ा बोला आपने. वो अभी पथ नाटक का बोला. नहीं नेहरू हिंदी. नेहरू हिंदी. ZP नेहरू हिंदी. आपको बच्चों के नाम नहीं पता ना. नहीं ना सर हमारे बड़े. ठीक है. आर्यन सिंह ZP नेहरू सेमी हाई स्कूल. आर्यन सिंह है. ऐसे तो आर्यन सिंह आमचे वसई विरार हरित आमचे वसई विरार स्वच्छ आमचे वसई विरार सुंदर आमचे वसई विरार. चित्रकला तिसरी नाम क्या? हर्षिका सुरेश पाल कलाश.
हर्षिका विद्या हर्षिका कौन सा स्कूल था आपका? सेंट जोसेफ महाविद्यालयाचे पथनाट्याचे कलाकार, मी विनंती करेन की आपण मंचावरती यायचं आहे. व्यसनमुक्तीवरती पथनाट्य केलं होतं. आय रिक्वेस्ट ऑल ऑफ यू टू कम ऑन स्टेज अँड कलेक्ट द मोमेंटो. स्वच्छ आमचे वसई विरार, हरित आमचे वसई विरार, स्वच्छ आमचे वसई विरार, सुंदर आमचे वसई विरार. त्यानंतर आज लोकनृत्य ज्या संघाने सादर केली आपण त्यांनाही सन्मानित करत आहोत. जा सगळ्यांनी जा. चला 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 या या. वसई विरार, हरित आमचे वसई विरार, स्वच्छ आमचे वसई विरार, सुंदर आमचे वसई विरार. स्वप्नील पाटील आपण मंचावरती यायचं आहे. उत्कृष्टरित्या ध्वनी संयोजन इथे सहाय्य आपण केलेलं आहे. स्वप्नील पाटील आणि सहकारी सगळ्यांना विनंती करेन. अरे या ना बाकीचे पण या ना. ये ये ये. आमचे वसई विरार, हरित आमचे वसई विरार, स्वच्छ आमचे वसई विरार, सुंदर आमचे वसई विरार. ओला कचरा करू वेगळा, सुका वेगळा करू. शहर आपले प्रथम न्यायला आपण हा निर्धार करू. एलईडी स्क्रीन ज्यांनी उपलब्ध करून दिली, एलईडी स्क्रीन जिन्होंने दी, दादा प्लीज स्टेज पर आइए. शरद सातपुते यांना विनंती करतो की आपण देखील मंचावरती यायचंय. आपण उपलब्ध करून दिलेल्या एलईडी स्क्रीनमुळे त्या शॉर्ट फिल्म सगळे पाहू शकले. प्लास्टिक मुक्त करून आपला परिसर वाचवण्याचा, स्वच्छ आमचे वसई विरार. कॅमेरा टीम प्लीज सगळ्यांनी यायचंय. तुम्ही सगळे आला तर तुमचे फोटो येणार नाही, लक्षात ठेवायचंय. चला या. स्वच्छ आमचे वसई विरार, हरित आमचे वसई विरार, स्वच्छ आमचे वसई विरार.
कोण आहे नाटक केलेलं त्यातलं? तू घेणार? नवस एकांकिका सादर केली त्यासाठी बालाशेठ म्हात्रे यांना आपण सन्मानित करत आहोत. स्वच्छ आमचे वसई विरार. आजच्या कार्यक्रमाचे ज्यांनी सूत्रसंचालन केले ते आपल्या सर्वांचे लाडके मनीष सोपारकर यांनाही सन्मान देऊन आपण सन्मानित करूयात. वसई विरार स्वच्छ आमचे वसई विरार. सुंदर आमचे वसई विरार. रोझायना हिला देखील आपण सन्मानित करत आहोत. चित्रकला स्पर्धा पारितोषिक मिळालेलं आहे. जोरदार टाळ्या. स्वच्छ आमचे वसई विरार. हरित आमचे. धन्यवाद आणि शुभरात्री. थँक्यू.